महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर घातलेली बंदी उठवण्यासाठी मंचर येथे 20 वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले होते। त्यामध्ये माजी खासदार कैलासवासीय किसनराव बानखेले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह अनेक शेतकरी बैलगाडा प्रेमी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले होते। त्याचा निकाल खेड सत्र न्यायालयाने 67 आंदोलकांना निर्दोष मुक्त केले। त्यानिमित्ताने आज लांडेवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले। तसेच या निर्णयामुळे आनंदित झालेल्या शेतकरी आणि बैलगाडा प्रेमींनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पेढा भरून आनंद साजरा केलाय। आपल्या सगळ्यांना माहिती असेल की बैलगाडा शर्यत ही आपल्या ग्रामीण भागातली अतिशय महत्त्वाची परंपरा आहे। यासाठी गेल्या 25 वर्षांमध्ये खूप मोठं राजकारण झालं। गेल्या 25 वर्षांमध्ये अनेकांनी वेगवेगळे दावे केले। बैलगाडा शर्यत हा विषय हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये सगळीकडे गाजलेला, अगदी देशभरात। फक्त मला एवढं सांगू इच्छितो की अनेकांनी क्लेम केलं की मी घोडीवर बसेल, घोड्यावर बसेल, परंतु बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी न्याय मंदिरामध्ये न्याय मागण्याचं काम मी सतत 8-10 वर्षात केलेलं आहे। आत्ताची नाही, सुरुवातीची 2-3 केसेस माझ्यावर ह्या बैलगाडा शर्यतीच्या माझ्या अंगावर आहेत। त्यापैकी एक महत्त्वाची आणि बैलगाडा क्षेत्राला कलाटणी देणारी जी केस होती, जी घटना झाली जानेवारी 2005 मंचर येथे। मी खासदार झाल्यानंतर 1च वर्ष झालं होतं, 1ही वर्ष नव्हतं तर 7-8 महिने झाले होते, आणि अचानक बैलगाडा शर्यतीवर बंदी आली। त्या बंदीच्या निषेधार्थ शेतकरी, बैलगाडा मालक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मंचर बंद आणि मंचरमध्ये मोर्चा काढला होता। त्यावेळेला मी तिथे उपस्थित होतो। माझ्या समवेत कैलासवासी माजी खासदार, माजी आमदार आदरणीय किसनरावजी बानखेले होते, आणि इतर 65 असे 67-68 लोकांवर ती केस दाखल झाली। त्यावेळेला कल्याण पवार मंचरचे पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते। दुर्दैवानं या केसला उभं राहायला वेळ लागला। घोडेगाव कोर्टामध्ये होती त्यावेळेला केसच्या काही तारखा झाल्या, परंतु नंतर पोलीस स्टेशननं त्याच्यामध्ये नवीन कलम ॲड केलं, 307। तसं 307चा विषय काहीच नव्हता, परंतु त्यावेळची राजकीय परिस्थिती, त्यावेळेला पोलिसांवर असलेला दबाव, त्यामुळं आमच्या सर्वांवर 307चा गुन्हा दाखल करायला लावला। तो 2 वर्षानंतर गुन्हा, म्हणजे दंगलची घटना झाल्यानंतर 2 वर्षानं कलम ॲड केलं। त्यामुळे 307 हा सेशन कोर्टचा खटला असल्यामुळं खेडला वर्ग करण्यात आला, खेडला सत्र न्यायालयामध्ये। आणि त्यानंतर आजपर्यंत कधीही जी 68 लोकांवर केस आहे, जे आरोपी आहेत, ते सगळे एकत्र कधीच हजर राहिले नाही। बऱ्याचशा वेळेला महिन्यातनं 1 केस व्हायची, 2 महिन्यातनं 1 व्हायची, महिन्यातनं 2 व्हायच्या तारखा, परंतु कधीही सगळे लोक एकत्र आले नाही। केस उभी राहण्याची अट अशी असते की सगळे लोकांनी जर उभे राहिले तर केस चार्ज होतो। चार्ज न झाल्यामुळं तो विलंब वाढत गेला। शेवटी एकदाचं मी पुढाकार घेतला
काही शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर केसेस आहेत त्यांचा खूप आग्रह होता, रेटा होता. त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन ही केस उभी राहण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. काही वकिलांनी अशी मागणी केली की बाबा याचं सेपरेशन करू, जे लोक रेग्युलर येतात त्यांची वेगळी केस उभी राहील आणि बाकीच्यांची वेगळी राहील. पण शेवटी जज म्हणाले नाही, ठीक आहे, एकदा प्रयत्न करा. मग गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी सगळे लोक एकत्र आले आणि दरम्यानच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश असा निघाला की ज्या ज्या भागातले माजी आमदार खासदार असतील लोकप्रतिनिधी, त्या सगळ्यांच्या केसेस प्रायोरिटीवर घ्या, त्यासाठी वेगळं कोर्ट स्थापन करा, वेगळी यंत्रणा उभी करा. असं झाल्यामुळं मग तारखा पटपट पडत गेल्या 1.5-2 वर्षापासून. आणि मग त्याला जास्त वेग आला तो आत्ता गेल्या 6 महिन्यापासून. शेवटी काल केस उभी राहिली, अंतिम तारीख होती. काल जवळजवळ 4 वाजेपर्यंत आम्हा सर्वांना तिथं थांबावं लागलं खेड कोर्टामध्ये. आणि 4 वाजता 3:30-4:15ला कोर्टानं आम्हाला बोलवलं, सगळ्यांची ओळख परेड घेतली आणि सांगितलं की आता तुमच्या विरोधात कुठलेही सबळ पुरावे नसल्यामुळं तुमची सगळ्यांची निर्दोष सुटका करण्यात येत आहे. आता हा झाला केसचा विषय. पण मला एवढं आपल्यासमोर सांगायचं आहे की बाबा बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं यांनी काय केलं, मी केलं, यांनी काय केलं, मी केलं. मी काय केलं हे जनतेला माहिती आहे. इतका 20 वर्ष 25 वर्ष म्हणजे 20 वर्ष झाले, 2005 ते 2025 20 वर्ष सतत कमीत कमी 60 वेळा 60 तारखांना मी हजर राहिले. माझे कामं वगैरे सोडून प्रचंड पैसा खर्च झाला वकिलावर केस लढण्यासाठी. आणि हे सगळं कशासाठी केलेलं आहे की बाबा लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी उभा राहिलो. पण बाकी कोणाला कसली कुठल्या एक महेश लांडगे सोडलं तर कोणावरही कसली केस नाही आहे, कोणाला कसली जळ पोचलेली नाही आहे. मग आवाज तर सगळेच करतात, आम्ही केलं, आम्ही केलं, आम्ही केलं. हे मला आपल्याला सांगायचं की आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. ही केस जी आहे इतकी जुनी आहे. अजूनही केस आहे की जे चाकण चौकामध्ये मोठा मोर्चा घेतला होता, ती केस अजून उभी राहायची. त्यातसुद्धा तेवढेच 30-40 लोकांचे आरोपी आहेत. ती केस अजून काही उभी राहत नाही. ती चालेल अजून 8-10 वर्ष. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.